नमस्कार, मी नम्रता. पाटील सस्वेहान आर्ट्समध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला हिरव्या मुगाचे पौष्टिक लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे. 1 किलो मी अख्खे मूग घेतलेले आहेत आणि पहिल्यांदा निवडून घेतले स्वच्छ, त्याच्यानंतर चाळणीने चाळून घेतलेत. आता हे मूग आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत चोळून 2 पाण्याने. कारण धुणं फार गरजेचं आहे. त्याच्यावर औषधाची फवारणी वगैरे केलेली असते, म्हणून धुवून घ्यायचेत. पाहू शकता किती काळं पाणी निघालेलं आहे. दुसऱ्या पाण्याने पण धुवून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला हे मूग काढून घ्यायचे चाळणीमध्ये आणि निथळत ठेवायचे एक 10 मिनिटासाठी. त्याच्यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. हे बघा, याच्यातलं आता सगळं पाणी असं काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला कॉटनचा कपडा टाकायचा आहे. तर मी सिल्कची साडी खाली टाकली आणि वरनं कॉटनचा कपडा टाकलेला आहे 2-3 घडी करून. आणि ह्याच्यावर आपल्याला हे 20 मिनिटापर्यंत असेच पसरवून ठेवायचे आहे. त्याच्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे भाजून घ्यायचे चांगले. तर लो फ्लेमवरच भाजून घ्यायचे आहेत, करपवून द्यायचे नाही आहेत. चांगला असा खमंग सुटला पाहिजे मूग भाजताना. ते बघा असे भाजून घ्यायचे आहेत. आता काढून घ्यायचे आहेत. तर असे थोडे टाकून मूग मी भाजून घेतले सगळे. आता दळून आणायचे थंड करून. तर दळताना पीठ कसं पाहिजे आपल्याला, मीडियम पीठ पाहिजे. एकदम बारीक दळलं तर लाडू खाताना टाळूला चिकटतील आणि जाड दळलं तर दाताखाली सारखं चावायला लागेल, म्हणून मीडियम पीठ पाहिजे आपल्याला. तर घरी चक्की असेल तर त्या चक्कीवर लिहिलेलं असतं मध्यम, तर ती जाळी लावायची आणि दळून घ्यायचं. 450 ग्राम मी खडी साखर घेतलेली आहे आणि ती फोडून घ्यायची आणि नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायची. आता ड्रायफ्रूट भाजून घेऊया. तर अगदी थोडंसं तूप घालायचं आणि त्याच्यामध्ये काजू भाजून घ्यायचे. तर काजू मी 125 ग्राम घेतलेले आहेत. 1 किलो मुगासाठी 125 ग्राम काजू पुरेसे होतात. आता हे चांगले भाजून झाले की बदाम पण आपल्याला भाजून घ्यायचे थोडंसं तूप टाकून. तर बदामसुद्धा मी 125 ग्रॅमच घेतलेले आहेत. आपण मुगाचे लाडू बनवतो आहे म्हणून मुगाचं प्रमाण जास्तीत जास्त ठेवायचं आणि हे टेस्टसाठी आपल्याला काजू बदाम टाकायचे आहेत. असे खाल्ले जात नाही म्हणून ह्या पद्धतीने भाजून टाकायचे आहेत. आता बदाम पण भाजून झाले, थंड करून ते पण जाडसर आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. आता परत तूप टाकलेलं आहे आणि पीठ आपल्याला थोडं करून चांगलं मिक्स करायचं आहे कढईत टाकून दाखवल्याप्रमाणे. परत लागलं तर थोडंसं तूप घालायचं आणि नंतर पीठ टाकायचं. ते बघा. आणि तूप पण एकदम टाकायचं नाही, थोडं करूनच टाकायचं आहे. किती तूप लागेल ते मी तुम्हाला सांगते शेवटी. तर सगळं पीठ टाकलं आहे. नाही तर तूप टाकून चांगलं आपल्याला 20 मिनिटापर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आपण मूग भाजलेलं ना तर पीठ भाजायला जास्त वेळ लागत नाही आणि लो फ्लेमवरच पीठ भाजून घ्यायचं, नाही तर मग पीठ जळेल. कढई चांगली जाड ठेवा. तर मी थोडीशी मोठी कढई घेतली आहे पीठ सांडायला लागल्यामुळे. आता ह्या गुठळ्या दिसतात त्यानंतर आपण हाताने फोडून घेणार आहोत. पण आता तूप वगैरे घालायचं नाही याला. तर किती तूप लागलं आहे, अर्धा किलो मी तूप घेतलेलं आणि त्यातलं जवळजवळ 400 ग्राम तूप लागलेलं आहे आपल्याला. 100 ग्राम तूप तसंच राहिलं आहे. तर तुम्ही मोजून घेताना 400 ग्राम तूप घ्या. तर ड्रायफ्रूट आपले थंड झालेले आहेत आणि ते वाटून घेतलेत. तर बदाम वाटून घेतलेत. चालू बंद मिक्सर करायचा, एकदम बारीक वाटायचे नाही आहेत. काजू पण मी वाटून घेतलेत. असे थोडेसे रव्यासारखे आपल्याला वाटून घ्यायचे आहेत. आणि पीठ आपलं भाजलेलं थंड करून घेतलेलं 10 मिनटं पंखा लावायचा. हलकं आपल्याला गरम पीठ पाहिजे आहे, एकदम थंड पीठ घ्यायचं नाही आहे. तर थोडंसं गरम असेल तेव्हाच आपल्याला लाडू बनवायला घ्यायचे आहेत. म्हणून पीठ भाजून काय करायचं, पंखा लावायचा 10 मिनटं आणि त्याच्यानंतर आपण काजू बदाम भाजलेले ना, खडीसाखर वगैरे ते वाटून घ्यायचे. तेवढ्या वेळात पीठ थंड होतं. हे बघा, थोडंसं गरम लागते हाताला. आता याच्यामध्ये टाकायचे आहे वेलची पावडर. तर मी वेलची साखरेमध्ये थोडीशी वाटून घेतली आणि चाळून घेतली. वाटलेली खडीसाखर आपल्याला जाड चाळणीने चाळून टाकायची आहे, डायरेक्ट टाकू नका. कारण याच्यामध्ये ना धागे असतात. दाखवते मी तुम्हाला. ते बघा असे धागे असतात, म्हणून चाळून घ्यायची चाळणीने. खडीसाखरेच्या ऐवजी तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता. पण साखर वापरताना 400 ग्रामच साखर वापरायची 1 किलोसाठी.
हे बघा खडीसाखर वाटून झाली आणि किती धागे निघाले त्याच्यामध्ये. आता ही थोडीशी भरड राहिलेली खडीसाखर आहे ना, ती बाजूला ठेवून द्यायची. याच्यात टाकायची नाही, नाहीतर कचकचेल दाताखाली. 1 चमचाभर याच्यामध्ये सुंठ पावडर आवर्जून टाका. पोटासाठी एकदम चांगली असते, वातासाठी चांगली असते, म्हणून सुंठ पावडर टाकाच. आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही हाताने चांगलं असं एकजीव करायचं आहे. तुपाची गरज लागणार नाही आता याला. हलकंसं मिश्रण गरम असल्यामुळे साखर त्याच्यात थोडीशी विरघळून जाते. अर्धा चमचा याच्यामध्ये टाकायचे आहे जायफळ पावडर आणि चांगले मिक्स करून आपल्याला आता लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर ह्या पद्धतीने चांगलं मिक्स करायचं आहे आणि लाडू व्यवस्थित वळले जातात. तूप जास्त घालू नका, आता गरमीचे दिवस आहेत, नाहीतर मग लाडू तुमचे गोल होणार नाही, चपटे होऊन जातील. 400 ग्राम 1 किलोला तूप भरपूर होतं. हे बघा लाडू असे पटापट आता वळले जातात. मस्त लाडू तयार झालेला आहे. तर एकावर एक लाडू ठेवलेले आहेत मी आणि अजिबात खालचा लाडू दबलेला नाही आहे. तुपाचं प्रमाण परफेक्ट असेल ना, तर लाडू तुमचे बसणारच नाही खाली. तर ह्या पद्धतीने तुम्ही मुगाचे लाडू बनवून बघा. फार छान लागतात खायला. बेसनपेक्षाही खूप छान खायला लागतात. आपल्या मुलांना जर मधल्या वेळेला काही पौष्टिक द्यायचं असेल, तर हे मुगाचे लाडू बनवून त्यांना खायला घाला. स्वतः खा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून सांगा.